आणि आता मुंबईच्या महाराजाच्या इकडे आलो. अरे आधी काय बोलू तुला आता. देव 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 इसको मूर्ति के पास लेके जाना. देव सोबत जा सोबत जा सोबत जा. नाव पण गड माहीत नाही. तर आम्ही थोड्याच वेळ आता केतवाडीतल्या 11वी गल्लीमध्ये सगळ्यात मोठ्या उंच मूर्तीपाशी पोहोचतो आम्ही. तर थोड्याच वेळ तुम्हाला दर्शन भेटेल केतवाडीतल्या 11वा नंबर गल्लीमध्ये. तर चला तुम्हाला दर्शन दाखवून केतवाडीतल्या 11व्या गल्लीमधल्या सगळ्यात उंच मूर्तीचा रेकॉर्ड हा आहे. तरी ही मूर्ती बघा सगळ्यात उंच मूर्ती. गेल्या वर्षीचा या मूर्तीचा रेकॉर्ड आहे सगळ्यात उंच मूर्तीचा. ही मूर्ती बघा सगळ्यात टॉलेस्ट मूर्ती आहे यावर्षी. जसे की तुम्ही बघू शकता आता मी खेतवाडीच्या 11 नंबर गल्लीमध्ये आलो आहे. सगळ्यात उंच मूर्ती बोलली जाते आणि दरवर्षी ह्यांना रेकॉर्ड असतो. तर तुम्हाला या मूर्तीचा तुम्हाला लुक दाखवतो. तुम्हाला मूर्ती खूप छान बनवली यावर्षी यांची आणि मूर्तीची हाईट आहे 42 फूट. सध्या ही लाईन आहे. आय थिंक ही VIP लाईन डायरेक्ट लाईन माहीत नाही पण आम्ही आता आम्ही VIP लाईननी चाललो आहे. डायरेक्ट दर्शन आम्हाला थोडंच वेळ भेटेल. थोडंच वेळ तुम्हाला भगवानचं दर्शन होऊन जाईल. खेतोडीची ही मूर्ती बघा प्रभाळ किती मोठं आहे. कॅमेऱ्यामध्ये पण येत नाही लवकर. प्रभाळ खूप छान आहे. मला 1x मध्ये काढायला लागलं. खूप छान मूर्ती आहे खेतोडीची. तुम्हाला थोड्याच वेळ मी सांगतो आहे की खेतोडीची कुठली गल्ली आहे. खेतोडीचा आम्ही आता युवराज बघून आलो आहे. तर आता आम्ही बघू जर आता कुठला दर्शन आम्हाला भेटू शकते का. खेतोडीचा आम्ही युवराज बघून आलो आहे आत्ता थोडा वेळ पहिला जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल थोडं. तर आम्ही प्रयत्न करतो की आम्ही VIP लाईननी जायला. तर बघू कसं काय होऊ शकतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. शेवटची एक मूर्ती आहे तर ती मूर्ती पाहून आम्ही आता डायरेक्ट पुढच्या ठिकाणी आम्ही चाललो आता. आता ही मूर्ती एक शेवटची मूर्ती बघून आम्ही पुढे जायला का. तर तुम्हाला थोड्याच वेळात ही मूर्ती बघायला भेटेल. तर आम्ही आतमध्ये पोहोचतो आहे खेतवाडीच्या विघ्नहर्ताची मूर्ती पाहायला. तर यांची काहीतरी थीम खूप छान वाटते. गुफेतून आतमध्ये जाऊन म्हणजे मूर्ती पाहायला भेटते आपल्याला. तर या पडद्याच्या पाठी काहीतरी छान मूर्ती आहे. दुसरी यांची थीम पहा खूप छान थीम आहे. आता मी निघालो उमरगडच्या राजाचे दर्शन करायला. तर बघू आता किती वेळ लागतो. तर आता सध्या तर आम्ही चालत चाललो आहे. बघू आता आम्हाला किती वेळ लागेल.
आता टाईम झाला आहे ऑलमोस्ट 5 वाजेला 10 मिनटं. आम्हाला किती वेळ लागेल उमरकडीच्या राजाचे दर्शन करायला? चला भेटूया लवकरच. जसे की आता आम्ही आता पोचलो उमरकडीच्या राजाला. तर तुम्हाला गणपती दिसेल. आता मी दाखवतो तुम्हाला गणपती. छान मूर्ती. तर ह्याच्या आधी पण मी आगमन दिवशी पण गेलो होतो. तर त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ही लिंकला माझ्या या व्हिडिओच्या आयडीच्या वरती मी टाकेल. तर ही व्हिडिओ नक्की पहा. पोचलो आहेत. तर आम्ही आय थिंक इथं चरण दर्शनासाठी लाईन वेगळी आहे. तर बघू आता, म्हणजे जर तुम्हाला लांबला एक व्ह्यू भेटेल तर मी तुम्हाला दाखवतो. जसे काही तुम्ही आता बघू शकता, मी काळा चौकीमध्ये आता पोचलो आहोत आणि मंडपात आत्ता जस्ट एंटर झालं. ती खूप छान मूर्ती आहे. मी आगमन दिवशी गेलो होतो. तर त्या दिवशी मला दर्शन छानपैकीने भेटलं नाही, कारण क्राऊड खूप होता. तर आज मला समोरासमोर दर्शन भेटते. खूप प्रसन्न झालं. तर छान मूर्ती आहे, आवडली मूर्ती आणि 1 नंबर आहे. आणि नंतर जे डेकोरेशन आहे, डेकोरेशनही छान आहे. डेकोरेशन बघू शकता तुम्ही. तर आम्ही आता आतमध्ये पोचलो आहोत. तर तुम्हाला थोड्याच वेळात गणपतीचं दर्शन देऊया. तर इथून तुम्हाला थोडंफार दिसत असेल. तर मला वाटतं एक 5 मिनटात आम्ही आतमध्ये पोचू. तुम्हाला एक प्रॉपर व्ह्यू भेटेल सगळ्यांना. तर आता आम्ही आतमध्ये पोचलो आहे. तर तुम्हाला गणपती दिसत असेल. थोडंफार झूम करून दाखवतो की म्हणजे गणपती दिसतो कसं. महाबलीचा अवतार दिला आहे तेजुकाच्या राजाला. कुठल्यापर्यंतच्या राजाच्या इकडे म्हणजे नरेपाकचा राजा. तर आता सकाळचे 7:30 वाजलेत. 7:30 वाजून गेलेत, 7:45 वाजले. तर आता तर गर्दी तर नाही आहे. तर बघू आता म्हणजे दर्शन कसं होऊ शकते. तर आता बघू, प्रयत्न करतो की पटकन दर्शन जर झालं तर म्हणजे परलच्या महाराजही बघायचं आहे. तर बघू, चला भेटू दर्शनच्या वेळी. पोचले परलच्या लंबोदर ठिकाणी. तर तुम्हाला थोड्याच वेळात मूर्ती दाखवतो. मी मंडपात आलो आहे. तर हे बघा मूर्ती. जय मल्हारचा अवतार दिला या मूर्तीला. तर मूर्ती खूप छान आहे. तर तुम्ही या आणि तुम्ही बघून जा. परेड स्टेशनपासून बाहेर पडला तर लेफ्ट साईडला आता मी आलो आहे परेलचा विघ्नार्थ या मूर्तीकडे. तर ही मूर्ती बघा. त्या मूर्तीचा मी एक आगमनचा एक ब्लॉग बी अपलोड केला होता. तर ते मी ॲड करेल आहे वरती. तर तुम्ही बघू शकता आगमन दिवशी ते.
आणि ही पूर्ण स्टोरी आहे. तर ही स्टोरी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही संध्याकाळी येऊ शकता 7 नंतर. तर तुम्ही ही पूर्ण म्हणजे स्टोरी. तर आता मी पोचलो आहे आपल्या पणनच्या महाराजा इथे ठिकाणी. तर तुम्हाला जी मूर्ती जर प्रसिद्ध झाली आहे 45 डिग्री बॅलेन्सिंग मूर्ती, तर ही मूर्ती तुम्हाला आता पाहायला भेटेल एक थोड्याच वेळातमध्ये. तर मी पोचलो आता एक 2 मिनटात तुम्हाला ती मूर्ती पाहायला भेटेल. सध्या तरी आतमध्ये लोक गेल्यात, तर थोडा वेळ थांबायला लागेल आतमध्ये जायसाठी. तर थोड्याच वेळात आम्ही आतमध्ये जाणार आहेत. तर तुम्हाला मूर्ती पाहायला भेटेल. आता 5 मिनटात तुम्हाला मूर्ती पाहायला भेटेल. लेट्स सी. शिकेत आम्ही आतमध्ये पोचतो आहे. तर ही मूर्ती आहे. त्या मूर्तीबद्दल मी मागाशी सांगत होतो की 45 डिग्री बॅलेन्सिंग मूर्ती बनवली आहे परेलच्या वर्कशॉपमध्ये. ही मूर्ती पाहू शकतो. खूप छान मूर्ती बनवली आहे. सगळ्यात पहिली मूर्ती आहे 45 डिग्री बॅलेन्सिंग मूर्ती या मुंबईत किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पहिली मूर्ती आहे की ती म्हणजे बॅलेन्सिंग मूर्ती बनवली आहे. पण खूप छान. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. परेल स्टेशन नियर बाय ब्रिजच्या खाली आहे. ब्रिजच्या खाली म्हणजे तुम्ही कुणालाही विचारलं तर मी सांगेल परेलच्या महाराजा कुठं बसतो तर ते तुम्हाला दाखवतील. जसे की तुम्ही बघू शकता ही मूर्तीचं म्हणजे पूर्ण म्हणजे कलियुगचा म्हणजे पूर्ण पाठ दाखवला आहे ह्याच्यामध्ये त्यांनी. मूर्तीचा तुम्हाला जर संध्याकाळी जर तुम्ही आला इकडे तर स्टोरी थीम पण आहे यांच्याकडे. तर तुम्हाला एक स्टोरी लाईनमध्ये पूर्ण कलियुगचा म्हणजे सगळं काही तुम्हाला म्हणजे दाखवतील.